आज मी तुमच्यासाठी घेऊन आले केमिकल फ्री युक्त पूर्णपणे काजळ, ते पण घरच्या घरी। तर चला वळूया साहित्याकडे। तर 2 चमचे तूप, थोडासा कापूस, 2 बदाम आणि थोडासाच ओवा। बदाम पूर्णपणे चेचून घ्यायचा, त्याचा भुगा करून घ्यायचा, पूर्णपणे असे बारीक बारीक तुकडे त्याचे झाले पाहिजेत। कापूस हातरून त्याच्यावर थोड्याशाच प्रमाणात ओवा पसरून घ्यायचा, थोडासाच ओवा घ्यायचा कारण ते डोळ्याला जळजळतं। आणि त्याच्यावर आपण चेचलेला बदाम हे अशा प्रकारे पसरून घ्यायचा। बदाम पसरून झाल्यानंतर त्याची वात तयार करून घ्यायची। हे एक अशा प्रकारे पण केल्यानंतर तरी चालते आणि त्याचा गोळा करून वात तयार केली तरी चालते। आणि एक मातीची पंती घेऊन त्या मातीच्या पंतीत ती वात ठेवून द्यायची आणि त्याच्यावर तुपाची धार सोडून घ्यायची, म्हणजे तुपाचा दिवा तयार करून घ्यायचा। हा अशा प्रकारे तूप पण वापरू शकता आणि तुम्हाला जरी कोणतं तेल माहीत असलं तर ते पण तुम्ही यूज करू शकता, पण शक्यतो तूप वापरायचं। आणि त्याच्या साईडला बाउल ठेवून ते पण काचेची घ्यायची किंवा मातीची घ्यायची, प्लॅस्टिकचे घ्यायचे नाहीत, प्लॅस्टिकचे जळून जातील, त्यामुळे मातीचे किंवा काचेचेच यूज करायचे। आणि तो दिवा पेटवून द्यायचा। पेटवून झाल्यानंतर त्याच्यावर बसेल असंच ताट घ्यायचं, मोठं घ्या बारीक घ्या पण बसेल असं खोलगट ताट घ्यायचं आणि ते ताट ह्या अशा प्रकारे ठेवून द्यायचं। आता हे रात्रीचं केलं तर भरपूर प्रमाणात आपल्याला काजळी निर्माण होते, कारण की वारं वगैरे लागत नाही ही जास्त आणि ज्योत जात नाही। अशा ह्या प्रकारे आपण ठेवून द्यायचं आरसाडाला। हे रात्रभर हे पूर्णपणे विजेपर्यंत हे ठेवून द्यायचं आणि सकाळी उठल्यानंतर हे चेक करून घ्यायचं तर कशी काजळे आले ते बघा। आता मी हे रात्रीचं केलंय आणि बघू शकता तुम्ही। आता हे सकाळी उठल्यानंतर मी चेक करते कशी काजळी आले ते। तर ह्या अशा प्रकारे काजळी पूर्ण निर्माण झाली याच्यावर। तर हे आपलं काजळ तयार झालेलं आहे हे। आणि ह्या अशा प्रकारे आपण चमच्यानं पूर्णपणे काढून घ्यायचं। काढून घेतल्यानंतर 2 ते 3च थेंब आपण कोकोनट ऑइल किंवा तुपाचे यूज करून हे एकसारखं मिश्रण करून घ्यायचं। आता मी इथं तूप यूज केलंय, तुम्ही दोन्हीपैकी काही यूज करू शकता। आणि हे एकसारखं मिश्रण ह्याचं तयार करून घ्यायचं। एक छोटी डबी घेऊन त्यात ते भरून घ्यायचं। आता हे आपलं काजळ पूर्णपणे तयार झालेलं आहे आणि खूप मस्त तयार झालेलं आहे। पूर्णपणे असं हे काजळ काळं काळं बघा, पूर्ण असं काळं किती ब्लॅक ब्लॅक काजळ झालेलं आहे आपलं तयार। ते पण घरच्याच सगळ्या वस्तूंनी, घरी ह्या सगळ्या वस्तू अवेलेबल प्रत्येकाच्याच असतात आणि आपण हे अशा प्रकारे काजळ तयार केलेलं आहे। तर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला काही विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास लाईक पण करा आणि शेअर पण करा। तर हे अशा प्रकारे आपण काजळ तयार केलेलं आहे। तर हे आता बघा मी हातावर पण तुम्हाला दाखवते, पूर्णपणे किती काळं असं। हे आपण स्वतः पण लावू शकतो आणि नवजात बाळासाठी पण हे आपण यूज करू शकतो। पूर्णपणे हे केमिकल फ्री काजळ आहे। तर आजच्यासाठी बस एवढंच, भेटून नेक्स्ट व्हिडिओत।